नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, बरेच दिवस झाले कुठल्या कवितेवर गप्पा झाल्या नाहीत. माझं मलाच चुकल्यासारखं वाटलं. त्यामुळे आज एक फार सुंदर कविता तुमच्या समोर घेऊन आलोय. कविता आहे विंदा करंदीकर यांची. विंदा करंदीकर म्हणजे जगण्याचं जे सार आहे, अस्तित्व जे आहे, त्यावर डोळसपणे भाष्य करणारे कवी, उत्तुंग असे कवी, श्रेष्ठ. त्यांची एक कविता आहे ईव नावाची. ती मला इतकी भावली खरं तर, आणि विचार केला की ही कविता तुम्हाला ऐकवावी आणि त्याबद्दल माझे जे विचार आहेत तेही तुम्हाला ऐकवावेत. खरं तर ॲडम आणि ईव यांची गोष्ट मी खूप पूर्वी ऐकली होती, पण त्याचा अर्थ तितकासा समजला नव्हता. ग्रेस वाचायला घेतलं तेव्हा ॲडम आणि ईव पुन्हा समोर आले आणि त्यानंतर मी खरोखरीच ती कथा जी आहे ती वाचली आणि समजून घ्यायचा प्रयत्न केला. तर मी जे काही समजलो ते आणि ही कविता यांची सांगड घालण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कविता तर सुंदर आहेच. आधी ही कविता बघूयात आणि त्यानंतर या कवितेवर थोड्याशा गप्पा. ईव. स्वर्ग सुखाला तू नच भुललिस, तू नच नमिले सुलतानी बळ. स्वर्ग सुखाला तू नच भुललिस, तू नच नमिले सुलतानी बळ. अनंत मरणे घेऊनि माथी, ज्ञान तरुचे चाखियले फळ. अनंत मरणे घेऊनि माथी, ज्ञान तरुचे चाखियले फळ. आणिक जेव्हा कमल कळी सम, हात फळास्तव केला त्वावर. ज्ञान तरुही लवला खाली, नमन तुला करण्याला सादर. या तुझिया एका पापाने, या तुझिया एका पापाने मानवता झाली तेजोमय. काय तमा तिजला स्वर्गाची, त्या नरकाचे काय तिला भय. अनंत पापे अशी करावी, अनंत मरणे घेऊनि माथी. अनंत पापे अशी करावी, अनंत मरणे घेऊनि माथी. ज्ञान तरुच्या त्याच फळास्तव, आज जाहलो मी तव साथी. ज्ञान तरुच्या त्याच फळास्तव, आज जाहलो मी तव साथी. एक ज्ञानरूपी वृक्षाचे फळ चाखू नका, एवढंच देवाने सांगितलं होतं. पण ईवला ते ज्ञानवृक्षाचे फळ चाखण्याची इच्छा झाली. तिच्या मनाने तो होकार दिला की आपल्याला हे फळ चाखलं पाहिजे. ज्ञान तरुचे चाखियले फळ. तिला त्या क्षणी कुठल्याही गोष्टीची भीती वाटली नाही. तिने कुठल्याही गोष्टीची तमा बाळगली नाही. भविष्य काय असेल याचा देखील विचार केला नाही आणि ज्ञान तरुचे फळ चाखले. तुम्हाला ज्ञान तरू बद्दल थोडीशी संकल्पना तुम्हाला सांगतो, म्हणजे कविता समजून घ्यायला सुद्धा मदत होईल. ॲडम आणि ईव्हची गोष्ट थोडक्यात सांगायचं तर अशी आहे की हे दोघं, प्रथम स्त्री आणि पुरुष, आदिपुरुष आणि आदिस्त्री, स्वर्गात राहत असतात आणि देवाने सांगितलेलं असतं की जोपर्यंत तुम्ही या ज्ञानरूपी झाडाचे फळ चाखत नाही तोपर्यंत तुम्ही इथे राहू शकता. तुम्ही सामान्य मानव म्हणून जगणार नाही. अनेक काळ लोटला, दोघांनी देवाचं हे बोलणं मानलं आणि नंतर काही घटना अशा घडल्या की ईव्हला इच्छा झाली की हे ज्ञानरूपी फळ आपण चाखलं पाहिजे. सर्पाला दोष देतात, नाही असं नाही, पण शेवटी इच्छा होती ईव्हचीच. तिने ते फळ चाखलं आणि देव क्रोधित झाला.
त्याने या दोघांना पृथ्वीवर पाठवलं आणि जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये अडकवून टाकलं. तर या ज्ञान रूपी झाडाचे फळ हे जे ज्ञान आहे, याचे अनेक अर्थ आपण काढू शकतो. तो एक असा आहे, की केवळ परमेश्वराने सांगितलंय हे न मानता अनुभववादी व्हायचं. स्वतःचा कॉन्शन्स, स्वतःचा विचार करण्याची क्षमता ही वापरायची आणि मग त्याचे जे काही परिणाम असतील ते भोगायचे. दुसरा एक अर्थ असा, की जोपर्यंत ते फळ चाखलेले नव्हते, तोपर्यंत ॲडम आणि ईव यांचा समागम झालेला नव्हता. त्यांच्यामध्ये देहभावना आलेली नव्हती. हे ज्ञान म्हणजे देहभावना असा सुद्धा एक अर्थ होतो. असे अनेक अर्थ आहेत, पण मी ज्याला योग्य समजतो माझ्यासाठी, तो असा आहे, की स्वत्वाची जाणीव, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आणि स्वतःच्या विचारांची जाणीव म्हणजे हे ज्ञान, हे ज्ञानाचं फळ. देवाने सांगितलं होतं, की तुम्ही हे जर फळ चाखलत तर तुम्हाला पृथ्वीवर जावं लागेल, स्वर्गात तुम्हाला जागा नाही. पण ईवने ते ऐकलं नाही. स्वर्ग सुखाला तू नच भुललीस, तू नच नमिले सुलतानी बळ. आता गंमत बघा, परमेश्वराच्या आज्ञेला विंदा करंदीकरांनी सुलतानी बळ असं सांगितलंय. आता आपण म्हणू शकतो, की हे सुलतानी बळ कसं काय? पण हीच तर गंमत आहे. जेव्हा कोणी तुम्हाला डोळे मिटून एखादी गोष्ट करण्याला भाग पाडतो किंवा करायला सांगतो, तेव्हा त्याच्या मागे एक प्रकारचं सुलतानी बळ असतं, की हे नाही केलं तर मी तुला चिरडून टाकीन. असं जर नाही वागलीस, असं जर नाही वागलास, तर मी तुझा नायनाट करेन. तुझं अस्तित्व संपुष्टात आणेन. जोपर्यंत आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव नाही, तोपर्यंत या अस्तित्वावर कोणीही घाला करून याला संपवू शकतं. या भीतीपोटी आपण समोरच्याचं म्हणणं ऐकतो ते सुलतानी बळ. तुम्हा आम्हा मराठी माणसांना हे जुनं नाही. कारण की असे अनेक सुलतान महाराष्ट्रात सुद्धा येऊन गेले. त्यांना न जुमानणारे आपण आहोत. असो. तू नच नमिले सुलतानी बळ. त्याला तू शरण गेली नाहीस. अनंत मरणे घेऊनी माथी ज्ञान तरुचे चाखिले फळ. तिने ते फळ चाखलं, पण माणसाला जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये अडकवून टाकलं. अनंत मरणे घेऊनी माथी. तसं पाहायला गेलं तर ॲडम आणि ईव हे खरं तर अमर होते. हे फळ चाखलं आणि ते मरण आणि जन्म यांच्या चक्रात अडकले. इंग्रजीमध्ये त्याला चांगले शब्द आहेत. इममॉर्टल आणि मॉर्टल. जे मरू शकतात ते मॉर्टल. कथा अशी आहे, की हे फळ चाखल्यानंतर पहिल्या मानवाचा जन्म झाला पृथ्वीवर आणि तिथून या जन्म मरणाचं चक्र सुरू झालं. म्हणून अनंत मरणे घेऊनी माथी ज्ञान तरुचे चाखिले फळ. आणिक जेव्हा कमलकळी सम, किती सुंदर शब्द आहे बघा. आणिक जेव्हा कमलकळी सम हात फळास्तव केला त्वावर. त्वा म्हणजे तू, तुआ, त्वा हे सगळे जुने मराठी शब्द आहेत. आणिक जेव्हा कमलकळी सम हात फळास्तव केला त्वावर. ज्ञान तरुही लवला खाली. शब्द पहा किती सुंदर आहे. ज्ञान तरुही लवला खाली. तिला हात वर करण्याची फार गरज नाही पडली, कारण की ज्ञान तरुच स्वतः खाली लवला. नमन तुला करण्याला सादर.
आता मी जो अर्थ समजलो तो सांगतो. हे ज्ञानतरूचं फळ जे आहे, ते जेवढं ईवच्या आवाक्यात होतं तेवढंच ते ॲडमच्या सुद्धा आवाक्यात होतं. पण ते फळ चाखण्याचं धैर्य ईवने दाखवलं. धैर्य हा स्त्रीचा स्थायी भाव. जोखीम उचलण्याची क्षमता आणि त्याचे जे परिणाम होतील त्याला सामोरं जाण्याची क्षमता हा स्त्रीचा स्थायी भाव. योग्य अयोग्य हा वेगळा विषय, पण हा स्त्रीचा स्थायी भाव. जे ॲडमला करावंसं नाही वाटलं, तो घाबरला, ते करायला ईव्ह सज्ज झाली. तिनेही चाकलं आणि त्या ॲडमला सुद्धा नंतर दिलं. ज्ञान तरुही लवला खाली नमन तुला करण्याला सादर. ते झाड सुद्धा खाली वाकलं. की एवढं स्वर्ग सुखाचा त्याग करायला तू तयार झालीस? या विचाराने ते झाड सुद्धा खाली वाकलं. या तुझ्या एका पापाने मानवता झाली तेजोमय. अर्थातच हे पाप जर तिच्या हातून घडलं नसतं तर मानव जाती पृथ्वीवर आली नसती, अशी कथा आहे. हा कथेचा भाग झाला. इथे अध्यात्म धर्म यांचा विचार मी करत नाही, फक्त कथेबद्दल बोलतो. या तुझ्या एका पापाने मानवता झाली तेजोमय. मानवता पृथ्वीवर जन्माला आली, नाहीतर तोपर्यंत नव्हतीच. काय तमा तिजला स्वर्गाची, त्या नरकाचे काय तिला भय. आता ते तिला याच्यामध्ये थोडीशी गंमत आहे. आता हे तिजला किंवा तिला हे ईवला उच्चारून बोललं जातंय की मानवतेला उच्चारून बोललं जातंय, हे तसं पटकन वाचून समजत नाही. दोन्ही अर्थाने आपण बघू शकतो, दोन्ही मार्गांनी बघू शकतो, की काय तमा तिजला स्वर्गाची. ती तर स्वतः स्वर्गाला सोडून आली ना ईव. त्यामुळे तिलाही आपण म्हणू शकतो, की त्या ईवला काय स्वर्गाची तमा आणि नरकाचं तरी काय भय. जी आधी माया आहे, तिला कसलं भय? जो सगळं काही सोडून आलेला असतो, त्याला कोणतंही भय नसतं. त्याला आपण संन्यासी म्हणतो. ज्याने सर्व सांसारिक गोष्टींचा त्याग केलेला असतो. इथे तर स्वर्गाचा त्याग केलाय. तिला तुम्ही भीती घालणार? हा एक अर्थ. दुसरा, जर मी तिला किंवा तिजला हे मी मानवतेबद्दल जर विचार करायचा प्रयत्न केला, तर या मानवतेला स्वर्गाची तमा आणि नरकाचं काय भय? मानवता याला तुम्ही लोकांचा समूह किंवा समाज असं समजू नका. मानवता म्हणजे जे काही शुद्ध आहे, सूची आहे, माणूस असण्याबद्दल ती मानवता. माणूस जसा वागायला हवा, ज्याला आपण आपल्या संस्कृतीमध्ये ज्याला धर्म असं म्हणतो, त्याला स्वर्गाची काय तमा आणि नरकाचे काय भय. त्याला फक्त मानव होऊनच जगायचंय. शेवटी करंदीकर म्हणतात, की अनंत पापे अशी करावी, अनंत मरणे घेऊन माथी. करंदीकरांची ही गंमतच आहे, की त्यांना जगण्याबद्दल, जगण्याच्या कंगोऱ्यांबद्दल पाप पुण्य, मानवी नीती अनिती, मूल्य यांच्याबरोबर खेळायला प्रचंड आवडतं. अनंत पापे अशी करावी. बघा हा, घेता किती घेशील दो कराने, जीवन त्यांना कळले हो. हे सगळं घडल्यानंतर अनंत पापे अशी करावी. हे ऐकताना विचित्र वाटतं, की पाप करावं? पाप कशाला करावं? पण असं पाप, की जे दुसऱ्यासाठी, मानवतेसाठी हितकारक आहे, ते पाप जरूर करावं. बोरकरांनी सांगितलंय ना, की जीवन त्यांना कळले हो.
बोरकर, करंदीकर हे सगळे जगण्यावरती प्रेम करणारे कवी. अनंत पापे अशी करावी. अनंत मरणे घेऊन माथी. जसं ईवला संधी मिळाली हे करण्याची, तशी संधी मिळाली पाहिजे. मी सुद्धा हे पाप करायला सज्ज होईन. दुसऱ्या कवींचं, बोरकरांचं यासाठी उदाहरण दिलं, की जगण्याबद्दलचा जो विचार आहे, तो शाश्वत आहे आणि तो वैश्विक आहे. असो. तर करंदीकर म्हणतात, की असं पाप करण्याची संधी मिळावी, की ज्याने नवनिर्मिती होईल, ज्याने अस्तित्वाची जाणीव होईल, ज्याने स्वत्वाची जाणीव होईल, ज्याच्यामध्ये केवळ दुसरा कोणीतरी सांगतोय म्हणून मी ऐकतोय असं नव्हे, तर माझा सत्सद विवेक विचार, सत्सद विवेक बुद्धी जागृत होईल. माझं असणं जागृत होईल, सिद्ध होईल. असं काहीतरी घडलं पाहिजे. आणि मग ते शेवटी म्हणतात, की ज्ञान तरूच्या त्याच फळास्तव आज जहालो मी तव साथी. आता बघा, आता हे मी आधी विचार नव्हता केला, पण आत्ता बोलताना मला आठवलं, ज्ञानेश्वर माऊलींची एक ओळ आहे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. ती एक जाणीव असते. ती एक जाणीव असते, की मला सत्य उमगलंय. कदाचित मला ते शब्दात मांडता येणार नाही, पण मला सत्य उमगलंय. मला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे. कुठेतरी मला जाणवलंय, कुठेतरी तो दिवा प्रज्वलित झालाय, ज्याला आपण आपोदीप हो म्हणतो तो. ज्ञान तरूच्या त्याच फळास्तव. आता इथे करंदीकर म्हणतात, की ते फळ मलाही चाखायचं होतं. मला खूप जण म्हणत होते, की "तू त्याच्या मागे जाऊ नकोस, त्याच्या मागे लागू नकोस." पण मला ते फळ चाखायचं होतं. मला स्वतःला शोधायचं होतं. मला स्वत्वाचा शोध घ्यायचा होता. मला माझ्या विवेकाचा शोध घ्यायचा होता. आज झालो मी तव साथी. ईवचा साथी कोण? ॲडम. म्हणजे आज ते ॲडम झाले. एका अर्थी ॲडमच्या भूमिकेतून ईवला साद घातलेली ही कविता आहे. ॲडमच्या दृष्टिकोनातून ईवला दिलेली ही एक, काय म्हणतो आपण त्याला, एक आदरांजली आहे. दुसरा अर्थ असाही होऊ शकतो, काही जणांना पटेल न पटेल माहित नाही, पण ज्ञान तरूच्या त्याच फळास्तव. तिकडे ईवनी ते फळ चाखलं, इथे करंदीकर म्हणतात, की ते फळ चाखायला आता मी सरसावलो, कारण ज्ञान तरूच्या त्याच फळास्तव आज जहालो मी तव साथी. मी सुद्धा देह भावनेने, देह भावनेला महत्व दिलं आज, आणि तुझा साथी झालो. कशात साथी झालो? त्या पाप करण्यामध्ये, पापकर्मामध्ये साथी झालो. हाही एक अर्थ इथे होऊ शकतो. मगाशी म्हणालो तसं, की एक अर्थ समागम हा सुद्धा आहे. ज्ञानतरूच्या त्याच फळास्तव, की याच्यावर आपण बरेचदा बोलताना बिचकतो, पण अगदी स्पष्ट सांगायचं तर लहानपणापासून, पहिल्यापासून नीती अनितीच्या चौकटी कधी-कधी इतक्या घट्ट असतात, की एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला आतून काही वाटावं, आपल्या शरीराने आपल्याला जाणीव करून द्यावी, याला सुद्धा आपण पाप समजतो. आता परस्त्री मातेसमान हेही मी जाणतो. नाही असं नाही. पण म्हणून त्याला पाप समजावं असं पण काही नाही. असं नाही मला वाटत. तसं जर नसतं तर लग्न झालीच नसती. असो, हा खूप वेगळा विषय झाला, पण त्याच फळास्तव आज झालो मी तव साथी, हाही एक अर्थ होऊ शकतो, एवढंच मला सांगायचं होतं. अशी ही फार वेगळ्या पद्धतीची कविता. गंमत बघा, 1950 साली, 11 जुलै 1950 साली
लिहिलेली ही कविता आहे. या विषयांवर, अशा विषयांवर सध्या तरी कोण किती लिहितं माहित नाही. माझ्या मते ग्रेस गेले आणि असे विचार सुद्धा मराठी कवितेतून संपून गेले. असो, ही कविता तुम्हाला कशी वाटली? माझ्या गप्पा कशा वाटल्या मला नक्की सांगा. तुम्हाला जर काही वेगळं सुचलं असेल, वेगळं वाटलं असेल, तर तेही मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. लोकांपर्यंत आपल्या चांगल्या कविता, आपले जे उत्तुंग कवी होऊन गेले, ज्यांच्याबद्दल दुर्दैवाने जेन झी जे आहेत त्यांना काहीच माहिती नसतं, त्यांच्यापर्यंत ही कविता पोहोचवा. कवितेबद्दल थोडा आदर, थोडं प्रेम वाढू द्या आणि मग बघा काय होतं. पहिल्यांदाच ऐकत असेल तर एकदा माझ्या चॅनलला भेट द्या. विषय आवडले तर जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या अभिप्रायाची वाट बघतोय. पुढच्या वेळी पुढची कुठलीतरी कविता घेऊन येईन किंवा पुढचा कुठलातरी विषय घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.